हॅलो फ्रेंड्स, ईशानी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन सांगणार आहे आणि ही जी डिझाईन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आपण हे डिझाईन पेपरवर पहिले कटिंग करू। 38 चेस्टनुसार 2.25 गळा रुंदी घेतलेली आहे, 5.25 शोल्डर आणि मुंडा 5.25 घेतलेला आहे। तर उंची आहे ब्लाऊजची 14.5 प्लस 1 इंच 15.5। तयार गळा मागचा 11 प्लस अर्धा इंच 11.5 वर खूण केलेली आहे। बघा 9 वर इथे वरती खूण केलेले आहे। आपल्याला तिथून राऊंड शेप द्यायचा आहे, स्ट्रेट लाईन ओढायची आहे। हे बघा लाईन ओढली आणि आता खाली तिथं मार्किंग केलेलं आहे, तिथून सरळ मुंड्यात तिरकी लाईन ओढायची आहे। हे पहा, ओके। 2.5 इंचावर मार्किंग करायची आणि हे दोन्ही जॉईन करायचे। हे पहा मार्किंग केलेले आहे। 2.5 इंचाचा बॉक्स तयार झालेला आहे हा। आता वर राऊंड शेप देऊ। हे पहा 2.5 इंचावर वर मार्किंग करून घ्यायचे। अर्धा इंचावर मार्किंग केली आणि हा शेप राऊंड शेप दिलेला आहे। पहा असं पेपर कटिंग केले ना, ड्रॉप काढून घेतले आणि मग आपल्याला अस्तरवर टाकायला सोपे जाते, कारण की हे जॉईन करताना डिझाईन करताना एक्स्ट्रा कपडा लागतो। ते पेपर कटिंग करून घेतलं की नाही डिझाईन हे करायला सोपं पडतं। कटिंग केलेलं आहे बघा, कट करून घेतलेला आहे। आता तो बॉक्स पण कट करू आपण आणि गळ्याचा राऊंड शेप पण कट करू आणि अस्तरवर त्याचं मार्किंग चॉकनं मार्किंग करून घेऊ। तुम्हीही ट्राय करा अशा पद्धतीने बघा, खूप इझी पद्धत आहे, तुम्हाला ही नक्की जमेल। आणि फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। हे पहा मी आता अस्तरवर ठेवलेला आहे, मार्किंग करते चॉकनं। सगळीकडून मार्किंग करून घ्यायची। व्यवस्थित हे करा सेपमध्ये। वरची बाजू पण आपण मार्किंग करून घेऊ। अर्धा इंच खालच्या बाजूला ठेवायचा आणि वरच्या बाजूला अर्धा इंच, फक्त एक इंच एक्स्ट्रा कपडा लागतो या डिझाईनसाठी। तर आपण असं केल्याने डिझाईन एकदम परफेक्ट येते। फक्त तुम्ही अशा पद्धतीने करा आणि अवघड काहीच नाही, फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्यवस्थित करा आणि अशा पद्धतीने करा। पूर्ण सेट दिलेला आहे मी गळ्याचा। दोन्ही बाजूला अर्धा इंच घेतलेला आहे। मार्किंग करून घेतलेले आहे की ज्यावेळेस आपण जॉईन करतो तेव्हा त्याच बरोबर मार्किंग केलेलं तिथेच पॉईंटवर यावं म्हणून। तेव्हा आता मी कट करते मध्यंतरी। हे पहा एक्स्ट्रा आता आपण मेन फॅब्रिकवर कट करून घेऊ। अशा पद्धतीने जेव्हा आपण डिझाईन करतो, डिझाईन करून झाले की नाही हे जॉईन करून घ्यायचं, तेव्हा बरोबर शेपमध्ये येतं, म्हणून एक्स्ट्रा कपडा घ्यायचा असतो। तर आता आपण मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर पहिलं सगळीकडे टाचण्या लावून घेऊ, कारण की कपडा स्टिच करताना इकडे तिकडे सरकू नये म्हणून आपण टाचण्या लावायच्या।
मी चॉकनं हे केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल गोल राऊंड गळ्याचा, त्यानुसार आपण स्टिच करून घेतोय सेपवर. हे पहा, स्टिच करायचं, मध्ये एकदम थोडंसं अंतर ठेवायचं की जेणेकरून आपल्याला तिथे आहे ना बटन लागणार आहे, तर हा दोन्ही भाग सेपरेट होणार आहे, कट करायचं आहे. हे पहा, आता या साईडनं पण स्टिच करून घेऊ. इथे गॅप दिलेला आहे, हे लक्षात आलं असेलच तुम्हाला, पूर्ण जॉईन केलेलं नाही. कटिंग करताना आपले दोन्ही भाग वेगवेगळे होणार आहे, हे लक्षात ठेवा. हे झालेलं आहे आपलं स्टिच. आता आपण गळ्याचं कटिंग करून घेऊ, शेप देऊ. हे पहा, कट केलेलं आहे. हे झाले दोन्ही वेगळे. आपण आता पायपिंग लावून घेऊ. पायपिंग लावली की डिझाईन छान दिसेल आपली उठून. हे पहा, आता पायपिंग लावून घेऊ. गोल्डन कलरची आहे, रेडीमेड आहे पायपिंग ही. हळूहळू ही पायपिंग लावून घेऊ. फिनिशिंगमध्ये लावली जाते हे. हे पहा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मला अशाच डिझाईन, वेगवेगळ्या डिझाईनचे व्हिडिओ, मग कटोरी ब्लाऊज वगैरे पाहिजे नसेल आणि तुम्हाला असेच लेटेस्ट डिझाईनचे ब्लाऊज वगैरे पाहायचे असेल तर नक्की कमेंट्स बॉक्सवर कमेंट्स करा, मी नक्की व्हिडिओ टाकेल. पहा, एका बाजूची पायपिंग अशी लावून घेतलेली आहे. आता इथे दाब टीप द्यायचं अजून एकदा की जेणेकरून हे पॅक होईल. आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजू पण तयार करून घ्यायची. हे पहा, केलेले आहे दुसरी बाजू ही तयार. वरची बाजू तयार आहे, आता खालची बाजू तयार करून घेऊ. हे पहा, मेन फॅब्रिकवर आता अस्तरचा भाग ठेवून टाकू आणि टाचण्या लावून स्टिच करायचे आहे. व्यवस्थित टाचणी लावून घेऊ. इथे मार्किंग केलेले आहे, तिथे आपण एक टिप मारायची अशी आणि उलटवायचं आहे. उलटून पायपिंग लावायचे आणि जसं आपण वरची भाग तयार केला ना तसंच हा आपण भाग तयार करायचा आहे. हे पहा, आता बरोबर मार्किंग केलेलं तिथे स्टिच करायचं. आता पायपिंग लावून घेऊ ही गोल्डन कलरची. हे बघा, उलटवलं आणि बरोबर हे करून आतल्या बाजूला हे करून टिप मारून घेऊ. हे बघा, हळूहळू हळूहळू लावून घ्यायचं. एकदम परफेक्ट बसते, फिनिशिंगमध्ये येते पायपिंग. हे पहा, असं टिप मारायची. नंतर पुन्हा एक डबल टिप, जसं वरती दिली ते तसंच इथे पण द्यायचा डबल टिप. हे पहा, आता 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. हे पहा, जिथेही केलेलं आहे. आता टाचण्या लावून घेऊ बरोबर त्याच ह्याच्यावर जिथं चॉकनं मार्किंग केलेलं आहे तिथं बरोबर. आपण आधीही मार्किंग केलेली होती, त्याच मार्किंगवर बरोबर हे करायचं. हे बघा, हे झालेलं आहे. आता स्टिच करून घेऊ. आता या बाजूने पण स्टिच करू. इथे हात शिलाईने जॉईंट करून वरती गोल्डन कलरचं बटन लावू. तर कशी वाटली ही डिझाईन? खूप सुंदर आणि युनिक स्टाईलची डिझाईन आहे ही.
या डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊज आणि साडीला छान लुक येईल. तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करा. माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.